नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न आपण पाहणार आहोत. हा प्रश्न हमखास आपल्याला 2 गुण मिळवून देईल. चला तर प्रश्न पाहूया. मित्रांनो, समोर पहा, एक आपण वर्तुळ काढलेलं आहे आणि या वर्तुळावरती आपण 5 बिंदू घेतलेले आहेत. याच्यावर आधारित प्रश्न कसा विचारला जातो? सोबतच्या वर्तुळावरील बिंदू एकमेकांना जोडून जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? प्रश्नचिन्ह. पहा मित्रांनो, हा वर्तुळ आहे. वर्तुळावरील बिंदू एकमेकांना जोडून जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील असा प्रश्न. आता आपण काय करणार? अशा वेळेस का प्रत्येक बिंदू एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करणार? किती वेळ लागेल? म्हणून मित्रांनो, आपल्याला काय करायचं, याच्यासाठी एक सूत्र वापरायचं. साधं सोपं आहे. काय करायचं आपण? वर्तुळावरील जेवढे बिंदू आहेत त्यासाठी एक सूत्र आहे. वर्तुळावरील बिंदू गुणिले त्याच्या मागील संख्या भागिले 2. या सूत्राचा आपण यूज करायचा. वर्तुळावरील बिंदू गुणिले त्याच्या पाठीमागील संख्या भागिले 2 या सूत्राचा वापर करून क्षणामध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर येतं. वर्तुळावरील बिंदू आपण घेऊया. 5 आहे, त्याच्या पाठीमागील संख्या आहे 4, कारण 5च्या अगोदर क्रमाने येणारी संख्या 4 आहे. म्हणून आपण त्याच्या पाठीमागील संख्या घेतली 4 भागिले 2 बरोबर 4 पंचे 20 भागिले 2 बरोबर 20. तर वर्तुळावरील हे बिंदू एकमेकांना जोडून जास्तीत जास्त 10 रेषाखंड आपल्याला काढता येतील. एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. याच टाईपचे आणखी प्रश्न कसे विचारले जातात? एखाद्या क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये 7 संघांनी सहभाग घेतलेला आहे. प्रत्येक संघाचा प्रत्येकाशी सामना खेळला तर एकूण किती सामने खेळले जातील? या ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो? संघांची संख्या किती आपली? 7 गुणिले क्रमाने येणारी पाठीमागील संख्या 6 भागिले 2
या सूत्रानेच 42 भागिले 2 बरोबर आलं 21. तर याचं उत्तर आलं 21 सामने खेळले जाते. अशाच टाईपचा आणखी प्रश्न विचारला जातो. एका लाईन मध्ये 9 खेळाडू आहेत आणि त्या 9 खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन करायचं ठरवलं आणि शेक हँड करायचं ठरवलं, तर किती वेळा हस्तांदोलन होईल? याही वेळेस दिलेले जे सूत्र आहे त्या सूत्राचा यूज करायचा. जसं की लाईन मध्ये किती खेळाडू आहेत? 9. त्याच्या पाठीमागील संख्या 8 भागिले 2. 9×8 = 72 भागिले 2 बरोबर 36. तर किती वेळा हस्तांदोलन होईल? प्रत्येकाचं एकमेकाशी धरलं तर 36 वेळा हस्तांदोलन होईल. एक विदिन 30 सेकंदाच्या आत अशा प्रश्नाची उत्तरं आपण सहजरित्या काढू शकतो. म्हणून मित्रांनो, या सूत्राचा वापर आपल्याला करून हमखास शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला 2 गुण मिळवता येतात. जर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, ज्यामुळे मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि आपल्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईन. धन्यवाद मित्रांनो.